वळूयात विदर्भाकडे। बुलढाण्यातल्या चिखलीमध्ये भूमाफियांचा आरक्षित भूखंडांवरती डोळा असल्याचं दिसून येतं। यातूनच सरकारी नियम धाब्यावरती बसवले जात आहेत। काय नेमकं घडतंय पाहूया। चिखलीत भूमाफियांकडून सरकारी नियम धाब्यावर, भूमाफिया अधिकाऱ्यांचं संगनमत, आरक्षित भूखंडावर भूमाफिया अधिकाऱ्यांचाच डोळा। बुलढाण्यातल्या चिखलीत सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून भूखंडाचं श्रीखंड लाटलं जात असल्याचं समोर आलंय। नियमबाह्यपणे भूखंड अकृषक करून भूमाफियांकडून सर्रासपणे भूखंडाची विक्री केली जाते। चिखलीतला 93/6 हा भूखंड प्राथमिक शाळा आणि गार्डनसाठी आरक्षित आहे। मात्र भूमाफियांनी हा भूखंड अधिकाऱ्यांशी संगनमत करून अकृषक केल्याचं प्रमाणपत्र मिळवत त्याची सर्रास विक्री सुरू केली आहे। ही जमीन बगीचा आणि शाळेच्या प्रयोजनासाठी आरक्षित केलेली होती। सदर जमीन ही काही गावातील दलालांमार्फत उपविभागीय अधिकारी बुलढाणा यांच्याकडून बनावटी खोट्या आकृषक आदेशाने आकृषक करून घेऊन त्याची विक्री चालवलेली आहे। चिखलीतला भूखंड विकसित करताना चिखली नगरपालिकेकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणं अपेक्षित होतं, परंतु आरक्षित असल्यामुळे त्याला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं नगरपालिका प्रशासनाचं म्हणणं आहे। त्याचं सगळं दस्तावेज आम्ही बघितलं तर या रिझर्वेशनला डिलीट करण्यासंदर्भात कोणीही आमच्याकडे एनओसीची मागणी केलेली नाही आणि नगर परिषदेने देखील या संदर्भात कोणत्याही प्रकारची एनओसी इश्यू केलेली नाही। चिखली शहरात अनधिकृतरित्या आरक्षित भूखंड अकृषक करून त्यांची विक्री करण्याचा हा एकमेव प्रकार आहे असं नाही। अशा प्रकारे 100वर भूखंड नियमबाह्यरित्या अकृषक करून त्यांची सर्रासपणे विक्री होते। त्यामुळे वेळीच हे प्रकार रोखणं गरजेचं आहे। संतोष लोखंडे, झी मीडिया, बुलढाणा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।